मंगळवेढा येथे जनहित शेतकरी संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक। मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचा 2022-23चा पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा। बोराळे येथील रखडलेल्या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करण्यात यावं। कात्राळ येथील बनावट मतदार यादीची चौकशी करण्यात यावी। तसेच कर्जाळ गाव हे बोराळे मंडळातून वगळून फुलजंती मंडळात समाविष्ट करण्यात यावे। या सर्व मागण्यांसाठी जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यामध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केलेला असताना त्या कष्टकरी शेतकऱ्याच्या खात्यावरती दुष्काळ निधी त्याच्या हक्काचा जमा झालेला नाही। 2022-23चा पीक विमा माझ्या ह्या कष्टकरी शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही। तसेच मंगळवेढा तालुक्यातील मौजे कात्राळ येथे 126 बनावट मतदार यादीत नाव आहेत, ते परराज्यातले आहेत, त्यांच्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड नाही। मग हा कोण आहे भामटा अधिकारी की ज्याने ही मतदार यादीत बनावट नावं रेशन कार्ड आधार कार्ड नसताना चालवलेत, ते मतदानाचा हक्क बजावून जातात। आमच्याकडे पुरावे आहेत। परत कात्राळ हे बोराळे मंडळाला जोडलेलं आहे, तर तिथं बोराळे ही नदीकाठचं गाव असल्यामुळं कात्राळ दुष्काळी असताना सुद्धा त्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई दुष्काळ निधी मिळत नाही। त्यामुळं हे तातडीनं जिल्ह्याचे सोलापूर जिल्हाधिकारी आदरणीय आशीर्वाद साहेब आणि प्रांत अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून ते कात्राळ गाव फुलजंती मंडळाला जोडावं या मागणीसाठी आणि बोराळे ते सिद्धापूर म्हणजे खरसाळे कॉलेज रस्ता तो अक्षरशः 1 वर्षापूर्वी मंजूर झालेला असताना अर्थसंकल्पात त्याला मान्यता दिलेली असताना ह्या मस्ती आलेल्या बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे त्या रस्त्यात अजून डांबर पडलेलं नाही। तिथं ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे, लोकांना त्रास होतोय, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। तिथं काही लोकांचे पाय मोडलेत, हात मोडलेत, डोके फुटलेत। त्यामुळे तातडीने या 4 ते 5 मागण्यांचा विचार करायला लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं 31 तारखेला सकाळी 10:30 वाजल्यापासून मंगळवेढा प्रांत अधिकारी कार्यालयासमोर पडत्या पावसात बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। माननीय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या तातडीने लक्ष घालावं। सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ह्या 5 मागण्यांचा विचार करावा आणि आपल्या मंगळवेढा पंढरपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार समाधान दादा अवचड यांना मी 4 वेळा फोन लावला। दादा आपण फोन उचलत नाहीत, तुम्ही मोठे आहेत, तुम्ही कामात असता, मला त्याची जाणीव आहे, परंतु तुम्ही तुमच्या पेयेकडे बोमाल दिला पाहिजे। त्यांनी या तालुक्यातला निरोप घेतला पाहिजे। सर्वसामान्य माणूस अडचणीत असेल, एखादा दीनदलित अडचणीत असेल, तो तुम्हाला दादा फोन लावत असेल तर तुम्ही ते पेयेनं उचललं पाहिजे। तुम्हाला हाताखाली खाजगी पेय शासकीय पेय त्यांना पगार यायचा या कामासाठी। त्यामुळे समाधान दादा तुम्ही तलाक अध्यक्ष असताना सुद्धा अधिवेशनात तुम्ही आपल्या घरातला दुष्काळ निधी राहिला आणि बाहेरचा दुष्काळ निधी दिला आहे। त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातला आणि मोहोळचा राहिलेला दुष्काळ निधी हा मिळला पाहिजे अशी मागणी आमची महाराष्ट्र सरकारकडे आहे। येत्या 8 दिवसात तातडीनं हा दुष्काळ निधी पीक विम्याच्या रकमा आणि रस्त्याचं काम चालू हवं आणि बनावट मतदाराची यादीची चौकशी झाली पाहिजे। तो अधिकारी कोण आहे त्याच्यावरची गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाहीतर हा अधिकारी अतिरेकी आणून सुद्धा मतदार यादीत नाव देऊन वाट लावून टाकल महाराष्ट्राची सोलापूर जिल्ह्याची। त्यामुळे या मागण्याचा विचार करा, अन्यथा हे आंदोलन अतिशय उग्र स्वरूपाचं होणार आहे। बेमुदत धरणे आंदोलन आहे, निर्णय होत नाही, लिखित ठोस आश्वासन मिळत नाही, रस्त्यामध्ये खडी पडत नाही, तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही, याची जबाबदारी नोंद घ्यावी। जनहित शेतकरी संघटनेचा जनहित शेतकरी संघटनेचा भैयासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। भैयासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। ब्युरो रिपोर्ट जनसबूत न्यूज, राजकुमार स्वामी, मंगळवेढा।